महाराज ज्या माणसाचे दात पडले त्याला पोरं केळ खाता येत नाही. तुम्ही त्याला केळ खायला द्या, त्याचं नाक वटात जातंय. हसू नका, आपण काय आमरपट्टा घेऊन जन्माला आलो नाही. आपले बी दात पडणार आहेत. पण मला काय सांगायचं महाराज, दात पडल्यावर लय अवघड आहे. किती अवघड आहे सांगू का? लक्ष दे. या शिंदे सरकारने एक स्कीम काढली होती, तुमच्या इकडे असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, मला काय घेणं देणं नाही. आम्हाला उदाहरण सांगायचंय फक्त, इकडे लक्ष द्या. या शिंदे सरकारने एक स्कीम काढली होती, या म्हाताऱ्या गोताऱ्या चेक फुकट गेलत्या. तुमच्या इकडे केलत्या का? बोला. हिंडले याल तर जागा हिंडायच्याच कामी आहेत ना तुम्ही. एसट्यान म्हाताऱ्या हिंडायच्याच कामी आहेत. महाराज या म्हाताऱ्या बसायला नामदेव महाराज हिंडायच्याच कामी आहेत. आणि एसट्या फुकट झाल्याच्या आणि एसट्या फुल भरेल आहेत. कोणती एसटी पा बसायलाच जागा नाही. महाराज एसट्या फुल भरेल आहेत. एक म्हातारी रोज उठली की तालुक्याला जायची, उठली की फिरायला नांद होता तिल जसा फिरत होती. फिरत असताना महाराज एसट्या फुकट होत्या. लक्ष द्या, आता एसट्या फुकट होत्या पण बसायला जागा थोडी होती. जी आंधी जाईल तिची. म्हातारीला जायला बाबा उशीर होऊ लागला. म्हातारी जावस तो एसटी फुल भर जाय आणि जागा कोणी देतात काय? अजिबात नाही. म्हातारी जावस तो जागा फुल व्हायची. पण म्हातारी राजू महाराज हुशार होती. आणि माणूस हुशार असला पाहिजे. माणूस हुशार असला पाहिजे. बघा, तुम्हाला कळेल या भाषेत सांगतो. तुम्हाला जर वाटत असेल पंक्तीत बसल्याच्या नंतर आपलं जेवण फुल व्हावं, पंक्तीत बसल्याच्या नंतर आपलं जेवण फुल व्हावं असं जर वाटत असेल तर वाढ्या वळखीचा केला पाहिजे. वाढ्या वळखीचा असला की चिंता करायची गरज नाही. तसं म्हातारी म्हणे आता एसटी जागा प्राप्त करायची वळखीचा कोण केला पाहिजे? बोला. कंडक्टर. पण फुकट कोणी वळखीचा होत नाही. कारण देवाचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? देशी तेव्हा देशी, देशी तेव्हा देशी. अरे घेतल्याशिवाय जर भगवान परमात्मा काही देत नाही तर कंडक्टर कशी जागा देईल? पण मी आधीच सांगून गेलो, म्हातारी हुशार होती. म्हातारी त्या कंडक्टरला बदाम खायला देऊ लागली. कंडक्टर म्हणी लोक शेंगदाणे देईना, म्हातारी बदाम द्यायली. काय म्हातारीचं आपल्यावर प्रेम म्हणलं पाहिजे. अरे त्या म्हातारीला जर 5 मिनिटं उशीर झाला तर ह्यो कंडक्टर सरकारची गाडी 10 मिनिटं उभी कर जाय. मग म्हातारी वजनात बस जाय. मग म्हणजाय कुठे रे वजनात काम चालू झालं म्हातारीचं. ऐका माय बाप. पण म्हातारी त्या कंडक्टरला बदाम खायला देऊ लागली, पण ओल्ले करून देऊ लागली. कंडक्टर म्हणे आजी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण असे बदाम ओल्ले कर जाऊ नका ना. कारण बदाम ओल्ले केल्यामुळं त्या बदामाची चव जातील. चव गेलेला पदार्थ खाण्यात मजा येत नाही. त्यावेळेस आजी आली ना आजीला सांगितलं आजी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त तुम्हाला एकच विनंती करतो, हे बदाम असे भिजू घाल जाऊ नका. रातभर पाण्यात भिजू घालता एखादीशी मांजरीन सांडले उंडले म्हणजे केवढ्याचं नुकसान आहे. अहो जसे दुकानातून बदाम आणले तसे मला दे जा. आजीनं सांगितलं कंडक्टरला बाळा मी ते बदाम भिजू घालत. मग आजी म्हणे कंडक्टर म्हणे आजी तुम्ही जर बदाम भिजू घालत नाही तर बदाम ओले होतात कसे? आजीनं सांगितलं माझ्याकडे पहा. कंडक्टर म्हणे आजी हे का पाहायचं वय आहे का? ते म्हणे तसं ना इकडं पाय. महाराज आजीकडे पाहिलं. आजीनं आपलं पोरं तोंड उघडलं. तोंड उघडल्याच्या नंतर आजीनं कंडक्टरला सांगितलं हा कंडक्टर तुला माझ्या मुखात एखादा दात दिसतो का? ते म्हणे कुठंच गतिरोधक नाही, सारं रफाड आहे म्हणे, कुठंच अडचण नाही म्हणे. कंडक्टर म्हणे आजी विचारायलो काय सांगायला काय? बदाम ओल्ले कसे होतात हे सांगा ना, तोंड कशाला दाखवायला? आजी म्हणे त्याच विषयावर बोलायला तू कीर्तनात ध्यान नाही त्याला मी करू काय? ध्यान दे ना, तोच विषय चालू आहे इकडे ध्यान दे. ते म्हणे सांगा ना आजी बदाम ओल्ले कसे होतात? त्यावेळेस आजीनं सांगितलं मी ते कशातच भिजू घालत नाही. आजी ते बदाम जर तुम्ही भिजू घालत नाही तर बदाम ओल्ले होतात कसे? आजीनं सांगितलं बाळा अरे ते बदाम मी रातभर तोंडात ठेवते आणि सकाळी फेकून दिल्यापेक्षा तुला देते. माझा दृष्टांत संपलाय. मला ज्ञानोबारायचा सिद्धांत सांगायचा. ज्या म्हातारीला पोरं बदाम खाता येत नाही ती लोहाचेने जमतील नाही. योग अवघडे, जप अवघडे, तप अवघडे. करिता तपे काम क्रोध खवळती. तप केल्याच्या नंतर मग महाराज मग या चित्ताला जर समाधान प्राप्त या साधनाने होणार नाही, मग काय केल्याच्या नंतर या चित्ताला समाधान प्राप्त होईल? तर महाराज म्हणले या चित्ताला जर समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता एकच साधना आहे, ती म्हणजे नाम साधना.
नाम साधना केल्याशिवाय या चित्ताला समाधान प्राप्त होणार नाही. मग तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणतात नाम साधना केल्याच्या नंतर या चित्ताला समाधान प्राप्त होईल, मग ती नाम साधना नेमकी करायची कशी? त्या नाम साधनेचा नेमका टाइम कसा आहे, कसा घ्यायचा? तर महाराज म्हणतात त्याचाच टाइम अभंगाच्या पहिल्याच्या. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व महाराज म्हणले कसं घ्यायचं, तर महाराज म्हणले ते नाम साधना कशी घ्यायची, तर नामदेव महाराजांना सांगितलं सदा नाम घोष करू हरी कथा. मग महाराज तुम्ही म्हणता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं, ते सदा घ्यायचं, नित्य घ्यायचं, अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, सतत त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं. मग सतत जर त्या भगवान परमात्म्याचं, लक्ष द्या बरं का, सतत जर त्या भगवान परमात्म्याचं आम्ही नामस्मरण केलं तर त्याच्यापासून आम्हाला फायदा काय होईल? कारण या जगात कोणीच कोणतीच गोष्ट फायद्याशिवाय करत नाही. कोणी असू द्या, तो कोणी आणा, हे आणा आपल्याकडे, कोण त्याला विकते म्हणेल महाराज मी बिना फायद्याचं करतो, त्याच्या घरी मी सालान राहतो. या जगात कोणीच बिना फायद्याचं कोणतंच काम करत नाही. कारण ज्ञानोबरायने 18व्या अध्यायामध्ये ओवी सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात फायद्याशिवाय कोणीच कोणतं काम करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात तुळशीची या झाडा दुरून न खापे शिंतोडा, आणि द्राक्षेची या बुढा दुधाची घाली. ज्ञानोबराय म्हणतात माणूस फायद्यासाठी 60 रुपये लिटरचं दूध द्राक्षेच्या झाडाला घालल, पण फुकटचं पाणी तुळशीला टाकणार नाही. त्याला जर विचारणार तुळशीला पाणी काऊन नाही टाकत, ते म्हणते महाराज तुळशीला पाणी टाकून काय फायदा, त्या तुळशीच्या झाडाखाली काय म्हशी बांधता येणार आहेत का? त्या तुळशीच्या झाडाचे लाकडं का माळवदाला कामी येणार आहेत का? पानाच्या पत्र वाळवणार आहेत? फायदा काय? नाही फायदा काय? फायद्याशिवाय कोणीच एखादं म्हणाल ते खरं आहे, आता जे इथल्या दिवस पाणी टाकलंय तुळशीला ते म्हणतील खरं आहे ना, काय फायदा आहे? जे नाही टाकले त्याच्या छात्या फुकतील, दंबलं बा आपलं वाचलं पाणी, नाही का? पण महाराज समध्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. समधी गोष्ट जर नाही ऐकली तर फार मोठी पंचायत होती. कशी? त्या नगर साईडला गेलो, तिथं एका कीर्तनात सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण, एवढंच सांगितलं आणि एकाला फोन आला, माऊली गेलं उठून, तेवढंच ऐकलं त्यानं, तिकडे गेलं घरी गेलं, बायकून म्हणे उठ, बायकून बोला काय म्हणता, ते म्हणे काहीच नाही, महाराजाचं कीर्तन ऐकून आलो, महाराजाचं कीर्तन ऐकलंय, महाराजांनी कीर्तनात सांगितलंय तुका म्हणे सर्प विंचू नारायण, सर्प विंचू नारायण येत या दगडाच्या देवाची पूजा करायची नाही, साक्षात देव घेऊन येतो म्हणे. बायको म्हणे जाऊ द्या ना, कोण एका नांदा लागलंय ना,
लागू द्या. ते म्हणे लगेच देव आणतो, लगेच सुताराकडे गेलो. सुतारा आहेत का आपल्या इथं? नसतील तर मी आणतो, मग मी सुतारा आणतो. असेल तर पहा, आहे का सुतार? सुताराकडे गेलो. सुतारा म्हणे महाराजाचं कीर्तन ऐकून आलोय. हा, देव आणायचे, पण देव आणायच्या आधी देवहारा तयार झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? देवहारा. सुतार म्हणे नेमकाच आजच सप्ताह झाला, देवहारा होत नाही 7 दिवस. 7 दिवस देवारा होत नाही. ते म्हणे यार पैसे किती लागतात? सुतार म्हणे देवाऱ्याला 500 रुपये लागतात. 1000 घे म्हणे, पण देवारा आज लागतोय. सुतार म्हणे 500चे 1000 होत असतील तर एक कीर्तन बुडवू, काय फरक पडायला? फायदा आहे त्याचा बी 500चा. आपला विषय फायद्यावर चालू आहे, लक्ष द्या. हा, देवारा घेतला, घरी आला. घरी आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं देवारा नटून ठेव, लाइटिंग लाव, हार लाव, आणि मी देव आणतो. आता मी देव कोणते सांगितले होते त्याला? तुका म्हणे सर्प विंचू नारायण. ते म्हणे आता इंचू आणायचं. इंचू आणायचा म्हणजे कुठं जाणं लागल? चिखली मेखर. महाराज इंचू आणायचे म्हणजे कुठं जाणं लागल? माळ रानात जाणं लागल. निश्त्या रानात नाही, ज्या रानात दगड आहेत तिथं जाणं लागतंय. माळ रानात जाणं लागल. दुपार लोक त्याने दगडे इचकले. एकनाथ महाराज दुपारा एक देव गवसला. एक देव गवसला, त्याने डब्बीत टाकला, घरी आणला. बायकुल म्हणे आंघोळीला पाणी टाका. महाराज आंघोळ गिंगुळ झाली, देवपूजा करण्याकरता बसला. देव पाठ मांडला, पाटावरती पेटी मांडली, पेटीतला देव ताटात मांडला. आता आपली देवपूजा चालू झाली की आपल्या देवपूजा सारखी त्याने देवपूजा चालू केली. आता आपण देवपूजा कशी करतो? अगोदर भगवान परमात्म्याच्या अंगावर पाणी टाकतो, तसं त्यानं ही देवाच्या अंगावर पाणी टाकायला सुरुवात केली. जशी देवाच्या अंगावर पाणी टाकायला सुरुवात केली तशी देवान खलखल नागी हलवली. कारण देवाचा आणि पाण्याचा संबंध नाही. देव कुठं राहत होता? दगडाखाली. पाणी लागायची काही हे विषय नव्हता. जशी देवान खलखल नागी हलवली तसं याला वाटलं देव प्रसन्न व्हायलाय. यान पुन्हा एक तांब्या टाकला. मग तर देवाच्या अंगाचीच आग झाली. जशी देवाच्या अंगाची आग झाली तसा त्याने देवची ताटातला काढला आणि पाटावर मांडला. आणि पाटावर मांडल्यावर हातात गणगुळी घेतली, गणगुळी कालवली. आणि आता देवाच्या, आता जसं आपण आपल्यासारखी त्याने देवपूजा चालू केली. त्याने घेरला आणि गण देवाच्या पाठीला लावला, नाही का? कपाळाला लावला. आणि देवाची कपाळ म्हणजे नागी. जसा गण घेतला आणि देवाच्या नागीला लावला तसा देवान दणका दिला. जसा देवान त्याला ठणका दिला तशा त्यानं मला विष्णू सहस्त्रनामावानी शिव्या चालू केल्या. म्हणे खुशाल हिंडायलेत म्हणे, इस्तरीच मोडू देत नाहीत आणि काही बी फेटे बांधतात आणि खुशाल चाटा आणतात. फिरायच्याच का मी महाराज? आमचे ज्ञानेश्वर माऊली द्यायला भेटले. माऊली म्हणे काय होते? तुकाराम महाराज ओळखीचे आहेत का? म्हणे हो आहेत भाऊ, बरे माणसं आहेत. म्हणे कशात बरं आहे दे, काय धड नाही म्हणे. अहो म्हणे झालं काय? अहो म्हणे कीर्तनात काही सांगता येते? अहो म्हणे सांगितलं का? अहो म्हणे तुमच्या गात्यात असं एखादं प्रमाण आहे का की तुका म्हणे सर्प विंचू नारायण? मग ते म्हणे हाय प्रमाण. म्हणे मग असं प्रमाण आहे तर मग जर हे देव जर म्हणे 24 तास झोपू देईनत तर ते देव कसे? महाराजांनी सांगितलं तुम्ही केलं काय? महाराज त्यानं घडल्याला प्रसंग सांगितला. आणि घडल्याला प्रसंग सांगितल्यावर माऊलीनं सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण आहेत, पण त्यांना उपाधी दोष काय आहे? वंदावे चरण शिव. दुरून नमस्कार केला पाहिजेत. काही माणसं आहेत जे लय जवळ जायचं नाही, ते जवळ गेला की इंचावानी दणका दिल्याशिवाय राहत नाही. काही लोक दुरूनच चांगली आहेत, ते लय जवळ येऊ द्यायचं नाही. म्हणून महाराज फायदा काय? काही आपला विषय तुळशीपासून लांबला होता. काही म्हणतील महाराज काय फायदा आहे तुळशीला पाणी टाकून? इथं जरी फायदा झाला नाही तर परलोकात फायदा झाल्याशिवाय राहत नाही. काही लोक म्हणतात महाराज काही लोकांच्या मायबापाला भाकरी नाही तर कुत्रे गाडीन फिरायले. ते कुत्रे गाडीन फिरतात त्याचं कारण असं आहे, त्या कुत्र्यानं पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून त्या गाड्या आहेत. मग त्याचं काहीतरी पुण्य शिल्लक असल्याच्या गाड्या आहेत. म्हणून महाराज म्हणतात फायदा, प्रत्येक गोष्टीत फायदा आहे. म्हणून महाराज म्हणतात तुळशीच्या झाडाला पाणी इथं टाकल्याच्या नंतर जरी नाही फायदा झाला तर परलोकात झाला नाही होणार आहे. मग महाराज हे नका सांगू नाम साधना केल्याच्या नंतर काय फायदा होईल ते सांगा. तर महाराज म्हणले तेने सदा चित्ता समाधान. त्यानं तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल. आणि एकदा का नाही चित्ताला समाधान प्राप्त झालं की माणसाला महाराज काहीच नाही. प्रत्येक माणूस आज चाललाय तो समाधानासाठी, सुखासाठी. प्रत्येकाची धावपळ चालू आहे ती फक्त आणि फक्त सुखासाठी. सुख जर महाराज प्रत्येक जण असो, मी असो, तुम्ही असो, काही म्हणाल महाराज मला सुखाशी काही घेणं देणं नाही, मला फक्त पैसा पाहिजे. पैसा जरी लागत असेल तर शेवटचं टोक पहा ना काय? पैसा लय मोठा कमवायचा कशाला? आयुष्यमध्ये फिरण्याकरता. शेवटी कशावर आलंय? सुखावरच आलंय. प्रत्येक माणूस महाराज
हे मन समाधानाकरता पळतोय चित्ताने. एकदा का नाही मन महाराज चांगलं झालं ना की या जगात कोणीच वाईट दिसत नाही. कारण हे मन एवढं बिलिंदर आहे, या मना एवढं बिलिंदर काहीच नाही. तुकोबाराय म्हणतात काय काय करीतो या मना, परीना ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, निऊ पतना आदरिले. पतनाला जर कारणीभूत काय असेल तर तुमचं आमचं मन आहे महाराज. पहिली गोष्ट माणसाच्या मनात येतील, मनात आली की मग तिथून प्रक्रिया चालू होती. मनात कव्हा काय येईल काही सांगता येत नाही. मन एवढं चंचल आहे, या मनाला एवढा वेग आहे, मना एवढा या जगात कशालाच वेग. बहुत चंचल चपल मन, चंचल चपल, बहुत चंचल चपल मन, चंचल चपल. हो हो बहुत चंचल चपल मन, चंचल चपल, बहुत चंचल चपल मन, चंचल चपल. जाता येता नलके वेळ, नलके वेळ मन, चंचल चपल, बहुत चंचल चपल मन, चंचल चपल, चपल चपल चपल. महाराज अतिशय मन चंचल आहे, या मना एवढं चंचल या जगात काहीच नाही. ए! तेच तेच इकडे बा म्हणलं, एखादी म्हातारी भेली असेल तर कान फुका. इकडे पहा, पाठीमाग काहीच नाही पण पाण्याचा मोह आवरला, याला चंचल म्हणतात. आपला पेपर निकाल संगत असतोय. इकडे लक्ष द्या, एवढं मन काय आहे चंचल आहे. किती मन चंचल आहे सांगू माय बाप, एवढं मन चंचल आहे. मन 1 मिनिट 1 सेकंद शांत बसत नाही. 1 सेकंद बी मन शांत बसत नाही. इकडे लक्ष द्या, आर माणूस बहिर दिशेल जरी बसला तर मुकट्यान बसत नाही, बसल्या बसल्या काडीन माती उकरतोय. त्याला विचारा ना काय करतो काय नाही, म्हणे वल कुठं गेलो पाहिलो आता अर्धम धर ना. मला काय सांगायचं, एवढं मन काय बिलिंदर आहे. ऐका, एवढं मन बिलिंदर आहे, पण लक्ष द्या या मनाचा एक स्वभाव चांगला आहे. 99 अवगुण असतील मनाकडं, पण त्या मनाचा एक गुण चांगला येतो. कोणता तर लालचावले मन लागली शे गोडी, आणि ते जीवेन सोडी ऐसे झाले. या मनाला फक्त एखाद्या गोष्टीची आवड लागावी, आणि या मनाला का नाही एखाद्या गोष्टीची आवड लागली की ती गोष्ट करण्याकरता या मनाला लाज वाटत नाही. परत माघारी घेत नाही, घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हवा भारी, परत माघारी घेत नाही, हो परत माघारी घेत नाही. येणे सोचे मन झाले हवा भारी, परत माघारी घेत नाही, परत माघारी येत जोरदार टाळी वाजवा एकदा. वा. येणे सोशे मन झाले हवं भरीन, परत माघारी येत नाही. एकदा का नाही महाराज मन ती थोडं गेलं पाहिजे, आणि एकदा मनाला ती गोडी लागली की ती गोष्ट करण्याकरता माणसाला लाज वाटत नाही. ज्ञानोबराय 4थ्या का 5व्या अध्यायामध्ये म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि भुलवी तरी काय. एकदा आवड निर्माण होऊ द्या, त्या माणसाला ती गोष्ट करण्याकरता लाज वाटत नाही. आता हे आमचं वय 26-27 वर्षाचं वय, हे का धोत्र घालण्याचं वय आहे का? अरे वय कोणतं आहे? जीन्स पॅन्ट टी शर्ट इकून बांध तिकून लवण, हे वय आहे.
पण या वयात आम्हाला या धोत्राची नेहरू शर्टाची फेट्याची लाज वाटत नाही. त्याचं कारण ही आमची आवड आहे आणि आवड असल्याच्या नंतर माणसाला ती गोष्ट करण्याकरता लाज वाटत नाही. तरणा भाग्यवंत वा हो हो तरणा भाग्यवंत हो हो तरणा भाग्यवंत हो हो तरणा भाग्यवंत हा तरणा भाग्यवंत हो तरणा भाग्यवंत हो हो तरणा भाग्यवंत हो तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत हो तरणा भाग्यवंत हो तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हो तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हो तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात वा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरण्याचा परमार्थ आहे. आणि एखादं म्हणाल महाराज करून आम्ही परमार्थ कवा मेल्यावर अरे परमार्थ हे तरुणपणातच गेला पाहिजे. हा कारण एका कीर्तनात असं सांगितलं तू अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. ते म्हणे महाराज तुमच्याच महाराजाचं प्रमाणे अंतकाळाच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं म्हणजे पारायचं काम नाही. मग आतापासून परमार्थ कशाला करायचा. गंज ते खरं आहे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा हे जरी खरं असेल पण तू हा अंतकाळ कवा आहे तुला माहित नाही ना. अंतकाळ जर तुला माहित असेल तर मग ठीक आहे पण अंतकाळच माहित नाही. घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश. हा महाराज तू जाणार का हे तुला माहिती नाही म्हणून परमार्था लाग. म्हणून महाराज म्हणले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हा तरण्यात माणसाचा परमार्थ आहे. मग म्हाताऱ्यान उठून जाऊ नये. म्हाताऱ्यान तरुणाला वाव दिली पाहिजे. नाहीतर काय म्हणतात नाही नाही ते आमच्याशी होत तू मुक्का तू गेल्यावर चांगलं होईल. तू कौरव पुढं पुढं करतो. हा महाराज जर गावात म्हाताऱ्याला जर वाटत असेल इज्जत राहावी तर तरण्या पोराच्या हातात कारभार द्यायचा. गावाचाच नाही सांगायला मी घरातलं बी सांगतो. घरात बी बापाला वाटत असेल की पोरानं आपलं ऐकावं तर लवकर पोराच्या हातात कारभार द्यायचा. काही म्हणतात त्याच्या हातात कार मग काय मार त्याचा नाही द्याचा तू कारभार अरे त्याच्या कारभार दे त्याच्याकडे. त्याला कळू दे ना कष्ट काय लागतात आणायला काय लागतंय. त्याला तू समजा ऐकत द्याला त्याला मिळत लागेल ना. त्याला कळू द्या ना त्याला आणण्याकरता काय त्रास असतोय बा. किंवा मोकळात राहिल्यावर ते मग त्याला एखादं काही काम आलं की ते थनफन करतंय हे मला नाही जमत ते. हा म्हणून महाराज काय तरण्यात गोष्टी होत असतात. म्हणून महाराज म्हणजे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि महाराज तरुणपणातच क्रांत्या होतात म्हातारपणात क्रांती होत नसती. आतापर्यंत ज्या काही क्रांत्या झाल्यात त्या तरुणपणातच झाल्यात. म्हणून महाराज म्हणजे तरण्यात माणसाचा परमार्थ आहे. एखादं म्हणाल महाराज मुवई झाल्यावर पक्वात जमल काय हो. एखादं लगे मरायला टेकलं 90चं झालं म्हणे महाराज मला बी पक्वात वाजवा वाटतो. यार तुला भाकर मोडता येईन त्याच्यावर बोट कवा टाकतो. कोणतीही गोष्ट तरुणपणात पाहिजेत. आणि त्या तरुणाचं मन जर एका ठिकाणी आणायचं असेल तर त्या तरुणानं फक्त नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणात एवढी ताकद आहे महाराज. किती ताकद आहे महाराज म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार. समध्या साधनाचं सार काय असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे. कारण त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याच्या नंतर या जगात अशी एकही गोष्ट नाही की ती अशक्य असेल. कोणतीही गोष्ट बघा तुम्ही त्या भगवान परमात्म्याची नामसाधना करा आणि ती नामसाधना झाल्याच्या नंतर जगातली कोणतीही गोष्ट होती. साधू संतांनी आयुष्यात काय केलं. साधू संतांनी फक्त नामसाधना केली. नामसाधना सोडून साधू संतांनी जीवनात काहीच केलं नाही. म्हणून आमचे गुरुवर्य गुरुजी म्हणतात या नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर एकतर देवाचं लक्ष द्या एकतर देवाचं किंवा देवमान्य संतांचंच वर्णन करायचं. दुसऱ्याचं वर्णन करायचं नाही. का नाही करायचं तर महाराज म्हणले उदंडची झाले. नाही वर्णन काय करायचं तर वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णू नये किंवा सांगू नये. या मानवाची कीर्ती सांगायची जागा ही नाही. एखादं म्हणाल महाराज काय हरकत आहे सांगायला एखाद्याची.
महाराज म्हणले अरे उदंडची झाले जन्मोनिया मेले आणि होनिया गेले रावरंक. अनेक लोक जन्माला आले, अनेक लोक मेले, पण त्याचं कोणीच नाव घेत नाही. अरे जाऊ दे, त्याचं कोण नाव घेत नाही. पण आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फुटू नाही. बरं जाऊ दे पंजोबाचा, आपल्या घरात आपल्या खापर पंजोबाचा फुटू नाही. किती जणांच्या घरात आपल्या खापर पंजोबाचा फुटू हातवरी करा, माझ्या घरात नाही. म्हणलं कोणाची असेल खापर पंजोबा इकडे ध्यान द्या. आता कोणाच्या घरात खापर पंजोबा असेल तर हातवरी करा फोटो. कोणाच्याच घरात नाही. आता लक्ष देऊन कीर्तन आहे का? आपल्या कोणाच्याच घरात आपल्या खापर पंजोबाचा फुटू नाही. राजू महाराज लक्ष देऊन पहा. मग याचा अर्थ असा होतो का बाबा खापर पंजोबाचा नाही? म्हणसाल महाराज कसं बोलायले तुम्ही? आव खापर महाराज कसं बोलायले? आव खापर पंजोबा होता म्हणून पंजोबा आहे, पंजोबा होता म्हणून आजोबा आहे, आजोबा होता म्हणून वडील येत, आणि वडील येत म्हणून आपण येत. मग जर खापर पंजोबा होते तर खापर पंजोबाचा फुटू कस का नाही? बोला आता. तुम्ही आपल्या वयावर गेलते काय? थोडं तब्येतीवर गेलते? बोला आता, बोला एकदा. होद्यास तुमच्याच मनासारखं होत्या बरं. कस काय नाही? मग खापर पंजोबा आहे ना, मग खापर पंजोबाचा फुटू कस का नाही आपल्या घरात? बोला बोला बोला. हा तेच खरंय. बोला बोला. काय म्हणले? फोटो काढायची सुविधा नव्हती, कॅमेरे नव्हते. आता बोलत चला. कॅमेरे नव्हते, फोटो काढायची सुविधा नव्हती, म्हणून आपल्या खापर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. आता लक्ष देऊन ऐका. किती वर्ष झाली हो खापर पंजोबाला जाऊन? लय तर लय 200. एखाद्याला नसल लवकर बायको भेटली तर 250. हा लक्ष द्या इकडे. 250 वर्ष. आता ध्यान द्या इकडे. 250 वर्ष धरा. आपल्या खापर पंजोबाला जाऊन किती वर्ष झाले? 250 वर्ष झाले. आता बदलायचं नाही. तुम्ही काय म्हणले की महाराज त्या टायमाला मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, म्हणून आपल्या खापर पंजोबाचा फोटो आपल्या घरात नाही. मग आता 250 वर्षापूर्वी कॅमेरे नव्हते, फोटो काढायला सुविधा नव्हती, म्हणून त्याचे फोटो आपल्या घरात नाहीत. मग आज 750 वर्ष माझ्या ज्ञानोबारायला झाले, 450 वर्ष माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना झालेत, 450 वर्ष माझ्या छत्रपतींना झालेत. यायचा फोटो काढायला कोणता कॅमेरावाला होता? बोला आता. तुमची बुद्धी याच्या पुढे चालेल. तुम्ही म्हणसाल महाराज अहो त्याचं वर्णन सांगितलं चित्रकारांत तसं ते काढलं, तर मग प्रश्न पुन्हा असा आहे, मग ते तर आपल्या रक्ताचे बी नव्हते, मग आपल्या रक्ताच्या असणाऱ्या खापर पंजोबाचं सांगाव ना. म्हातारा सदी जन्माताऱ्याच्या मिशीला आकडा होता, काहून नाही सांगितलं? तर त्याचं कारण असं आहे मायबाप, जे रक्त आपल्याच रक्तासाठी जगतय, जे रक्त आपल्याच रक्तासाठी जगतय त्याला आपलंच रक्त विसरतय, पण जे रक्त या समाजासाठी जगतय ना मायबाप, त्यांना समाज कधी विसरत नसतो. आज सावता महाराज समाजासाठी जगलेत म्हणून मंदिर झालंय. महाराज स्वतःसाठी जे जगले, स्वतःच्या संसारासाठी जे जगले, ते जे 1300 होईना, ते म्हणतात 1300च्या आंधीत आपल्या वाटण्या होत्या, पुन्हा मग ते मी बुंदी करील आणि मग खर्चला येईल, ते आंधीत वाटण्या होत्या. समाजासाठी जगलेत. आणि महाराज जे समाजात जगद्गुरु तुकोबारा असतील, आधी करून सर्व संत मंडळी असेल, हे संत मंडळींनी जीवनात जर काय केलं असेल तर फक्त नाम साधना केली. त्या नाम साधनेच्या बळावर, पण महाराज नाम साधना ही प्रत्येकालाच आवडल असं नाही. प्रत्येकालाच आवडल का? अजिबात नाही. अरे समद्यात गोष्टी समजायला नाही आवडणार. महाराज आमचे गुरुवारी गुरुजी छान उदाहरण सांगतात. गुरुजी म्हणतात 2 भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला आवडत नव्हतं. नामदेव महाराज एकाला आवडत नव्हतं. आता ज्याला आवडत नव्हतं त्याला काही इलाज आहे का? आता हे तुमचा सप्ताह एवढा भव्य दिव्य समजायलाच आवडायला असं आहे का? नाही ना आवडणार. कारण मी पदार्थ काहीच सांगणार नाही. तुकोबारायचं प्रमाण घ्यायचं आपल्याकडून. प्रकाराचे 3 महाजन लिहिलं का? लक्ष द्या इकडं. 3 प्रकारचं जेन आहे ना, सत्व रज आणि तम 3 प्रकारचं जगात आहे. मग काहीला नाही आवडणार, काही नाही. पॅम्पलेट पाहिल्या त्याचे डोकं उठलं. अरे 8 दिवस झोपू देत नाही तू, वावरात जाऊन मर, गावात बी नको येऊ. आता 8 दिवस मला काय सांगायचं, एकाला आवडत होतं आणि एकाला आवडत नव्हतं. मग एकाच्या घरी त्या दिवशी त्यांच्या घरी काशीचे पंडित आले. पंडित आल्याच्या नंतर जे भजन कीर्तन आवडत होतं त्याने काशीच्या पंडितापुढे आपल्या मनातील खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या मनामध्ये खंत आहे की माझ्या भावानं ही देवाचं नाव घ्यावं. महाराज म्हणजे काय हरकत नाही, घ्यायला लावून म्हणे ते घेतच नाही.
महाराज म्हणे कसं नाही घेत, मी 8 दिवस तुमच्या घरी राहतो, पाहतो ते कसं नाही घेत. महाराज त्याच्या घरी 8 दिवस राहिले इने घरी. कशासाठी? एकदा तरी देवाचं नाव घ्यावं याच्याकरता काशीचे पंडित 8 दिवस घरी राहिले, पण पठ्ठ 8 दिवस घरीच आला नाही. मग काशीचे पंडित म्हणे बाबा आपली जबान काय आहे, 8 ते 10 नाही का, कळालं? पंक्तीवर ध्यान ठेवा आणि म्हणा धर्रे मई जागा. लक्ष द्या, जबान काय होती, एकदा नामस्मरण घ्यालं लावायचं, एकदा राम म्हणायला लावायचं. अरे पण ते घरीच येईना ना, घरी आलं तर घ्याल ना उभा. मग म्हणे काहीतरी आयडिया करा. मग आयडिया अशी केली की महाराज वापस गेले, महाराज काशीला गेले, अशी गावात वार्ता पसरवली. आणि वार्ता गावात पसरवल्यावर हे घरी आलं. घरी आल्याच्या नंतर महाराज गेले का नाही, दरवाज्यातून वाकून पाहायला गेलं. जसं वाकून पाहायला गेलं तसे महाराज दरवाज्याच्या आडी होते. महाराजांनी त्याच्या दंडाला पकडलं. महाराजांनी दंडाला पकडलं की ते महाराजाला म्हणे सोडा मी या दंडाला. महाराज म्हणे तू या दंडाचं सोडतो, फक्त एकदा राम म्हण. म्हणे महाराज माझ्या दंडाचं सोडा, मी तसं काही म्हणत नसतो, सोडा मी या दंडाचं. महाराज म्हणे एका मिनिटात तू या दंडाचं सोडतो, फक्त एकदा राम म्हण. ते म्हणे महाराज तुम्हाला सांगितलं ना मी तसं मी काहीच म्हणत नसतो, सोडा मी या दंडाला. महाराज म्हणजे अरे तसं सोडत नसतो, एकदा राम म्हण तू या दंडाचं सोडतो. ते म्हणे महाराज तुम्ही माझा दंड किती जरी पक्की पकडून पकडला तरी मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही. याच्यात ते राम म्हणून गेलं. महाराजांनी दंडाचं सोडलं. महाराजांनी सांगितलं फक्त एकदा घेतलेलं नाम जपून ठेव. नाम साधनात किती ताकद आहे इकडे ध्यान द्या. एकदा घेतलेलं नाम एवढं जपून ठेव. महाराज काशीचे ब्राह्मण पंडित वापस गेले. याचा ज्यानं लक्ष द्या, आता ज्यानं एकदा नाम घेतलं होतं त्याचा अंतकाळ जवळ आला. त्याचा अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर त्याला नेण्याकरता यमाचे यमदूत आले. यमाचे यमदूत आल्याच्या नंतर घेऊन चालवले. यमाच्या यमदूतानं चित्रगुप्ता पुढे उभं केलं. चित्रगुप्ताला म्हणे पहा याची वही, पहा म्हणे याची वही. चित्रगुप्त म्हणे याची काय वही पाहायचं का नाही, याची वहीच पाहायचं काम नाही म्हणे, याच्या जीवनात बंद पाप हे. यानं फक्त न कळत एकदम एका महाराजाच्या सहवासात आल्यामुळं एकदा देवाचं नाव घेतलेलं याच्या जीवनात बंद पापच हे. वहीच पाहायचं काम नाही ते म्हणे, वहीच पाहायचं काम नाही म्हणे, याची बंदच पाप आहे. मग महाराज यमानं सांगितलं तुला एका नामाचं फळ आणली देऊ का पापाचं फळ आणली देऊ. ते म्हणे कसं आहे ते सांगा. म्हणे तू ह्या जीवनात बंद पाप आहे पाय, मग बंद या पापाचं फळ आणली देऊ का एका नामाचं फळ आणली देऊ. ते म्हणे एका नामाचं काय ते द्या, कीर्तनाचे द्या, गायकाचे शेवट द्या. एका नामाचं काय ते म्हणे आज देऊन टाका त्याचं त्याला. मग पाहून आपण म्हणे सप्ताह झाल्यावर यायचं. मग पाहू म्हणे एकाचं द्या. मग यम म्हणे बाबा एका नामाचं फळ काय द्यावं याला, याला तर आपण विचारलं नाही का, जाऊ द्या तिकडे. यार काय द्यावं म्हणे. राज महाराज कसं करता राज महाराज तुमच्या विचारानं घेतलं पाहिजे मी. लक्ष द्या. ते चित्रगुप्ताला म्हणे यार एका नामाचं फळ काय द्यावं याला. चित्रगुप्त म्हणे आपल्याला नाही समजत ते, ते ना आपलं जमत नाही. मग म्हणे यार ते मला जमना ना. हे म्हणे पटकन द्या काय द्यायचं ते. म्हणे असं करा, ज्याने ही सृष्टीची रचना केली अशा ब्रह्मदेवाकडे चला, की त्या ब्रह्मदेवाला कळलं बा एका नामाचं फळ काय द्यायचं. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला सांगितलं एका नामाचं काय फळ द्यावं. ब्रह्मदेवाने सांगितलं मी फक्त सत्याचा मार्गदर्शक आहे, मला बाकी काही माहित नाही, मला खुर्ची टाकून दे जा, मी बस जाईल बाबा, मला त्याच्यात काय पाडू नका, आता मग वय झालंय. म्हणे आर्मी गंज ही सृष्टी निर्माण केली पण काय ते आपल्याला माहित नाही पा. मग म्हणे असं करा, जे रात्रंदिवस देवाचं नाम स्मरण करत असं भजन करी महादेव. महादेवाकडे चला. महादेवाकडे गेले कोण कोण, यम, चित्रगुप्त, महादेव आणि एकदा नाम घेतलेला. लक्ष द्या बरं का. हे निघले कोणाकडे, महादेवाकडे. महादेवानं सांगितलं बाबा मी नामस्मरण करतो पण त्याच्यात काय मग स्वार्थ नाही, मी लाभापोटी करत नाही, फायद्यापोटी करत नाही, मी फक्त मला आनंद मिळावा म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत असतो. एका नामाचं फळ काय ते मला सुद्धा माहिती नाही. मग हे म्हणे अरे आपल्या चौघायला कळ ना, आता करायचं काय. म्हणे एक काम करा, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. काय करा, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे चला. पण एकदा नाव घेतलेलं बी ठरलं ना. ते म्हणे पाठपासून पाहिलो तुमचं मी.
पाठपासून पाहिलो मी निसता कथेला दिंडीत म्हणणे आली असं असतं का म्हणे अहो खरं आहे ना ते कथाकार कुठं दिंडीत असतो का अहो दिंडीत सोडा कीर्तनात नसतो आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे लक्ष द्या ते म्हणे पाठपासून पाहिलो इकडे हिंडवायले तिकडे हिंडवायले मी आता कुठंच येत नसतो अरे ते म्हणे तसं नाही देव येते जगाचा मालक आहे त्याच्याकडं चला ते म्हणे जगाचा मालक असेल नाही तर कोणी असेल मल घेणं नाही कोण आहे त्याला म्याकडं आणा त्यातलं एक म्हणे वाजवायचं का रे याला ते म्हणे आई एक मोठ्याचं नाव घेतलंय पंचायत येईल पुन्हा मल म्हणे असं कर मोठं देव आहे म्हणे त्याला म्याकडं आणा कोण असेल देव मल घेणं देणं नाही एक म्हणे मग असं कर तू आता चालत येत नाही पालखीत बसतो का हा पालखीत बसतो म्हणे पालखीत बसतो म्हणे मग पालखी आणली आता लक्ष द्या नामाची ताकद काय तुम्हाला सांगायचं लक्ष द्या पालखी आणल्याच्या नंतर एकदा नाव घेतलेला एकदा राम म्हणलेला पालखीत बसवला आणि त्या पालखीला खांदेकरी कोण कोण यम चित्रगुप्त ब्रह्मदेव महादेव चौघायनं पालखी खांद्यावर घेतली भगवंताकडे निघले भगवान विष्णूकडे वैकुंठाकडे निघले वैकुंठाकडे चालले भगवान विष्णू अशा आसनावर बसलेले होते भगवान विष्णूने चौघ जण पाहिल्याच्या नंतर भगवान विष्णूने मनामध्ये विचार केला जर पालखील जर खांदेकरीच एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा केवढा असला पाहिजे म्हणून भगवान विष्णूने आसन सोडून 4 पावलं चालत जायला डिकले की हे चौघ म्हणीत आर पाय ना आपण याला किती लहान समजू लागलो आपण त्याच्या कपड्यावर गेलो तो अध्यक्षाच्या म्हणे पाय ना आपण याला लहान समजू लागलो याला पाहिल्यावर तर देव उठून याला एका लहान एका महाराज पालखी टेकवल्याच्या नंतर भगवंतानं एकदा नाव घेतलेल्याच्या दंडाला धरलं हाताला धरलं ना आपल्या आसनावर नेऊन ठेवलं आसनावर बसवलं आसनावर बसवल्याच्या नंतर त्याच्या शेजारी भगवान विष्णू बसले मग या चौघायला म्हणत कशाला आलते हे म्हणे सांगायला राहिलंय काय अरे म्हणे आलते कशाला अरे म्हणे सांगा राहिलं काय अहो म्हणे सांगा तर खरी आलते कशाला ते म्हणे एका नामाचं फळ काय द्यावं हे आमच्या चौघायला कळालं नाही म्हणून तुमच्याकडे आणलंय हे आमच्या बोकांडी आलं तुमच्या आसनावर बसलं याला नामाचं फळ आणखी देता काय महाराज एवढी साधन एवढी ताकद त्या भगवान परमात्म्याच्या नावात आहे म्हणून महाराज म्हणले सदा नाम घोष करू हरिकथा आणि त्यानं काय होईल तर तेने सदा चित्ताला समाधान प्राप्त होईल महाराज एकदा का नाही चित्त शुद्ध झालं चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होतील व्याघ्रन खाती सर्पतया महाराज शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला महाराज मन एकदा चांगलं झालं की परमार्थ मग थोडे आहे आणि चित्त सहाय्य झाली या परमार्थ थोडाच आहे मग महाराज तुम्ही म्हणता चित्त समाधान प्राप्त होईल आणखी काय तर महाराज म्हणले सर्व सुख प्राप्त होईल सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार
सर्व अलंकार आणि आनंदे निर्भर डोलत असो. आम्ही आता सर्व सुख आम्हाला प्राप्त झालं आणि आमचं आता जीवनाची स्थिती जर कशी झाली असेल तर महाराज म्हणजे आनंदे निर्भर डोलत. आता आम्ही निर्भय झालो. आता आम्हाला कशाचीच भीती राहिली नाही. या जगात भीती नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला कोणाला ना कोणाला कशाची तरी भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला मला जी भीती आहे ती तुम्हाला नाही आणि तुम्हाला जी भीती आहे ती मला नाही. पण भीती नाही असा माणूस या जगात नाही. प्रत्येकाला भीती आहे. हा, प्रत्येकाला भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही. बघा आमचे शास्त्री एक उदाहरण गोड सांगतात. एक जण बंदूक घेतली आणि वाघाची शिकार करायला निघाला. वाघाची शिकार करायला निघल्याच्या नंतर मायबाप बंदूक घेतली आणि वाघाची शिकार करायला निघलं. बायको पुढून आली. बायको म्हणे कुठं चालले? ते म्हणे वाघाची शिकार करायला चालले. बायको काहीच बोलली नाही. मुकट्यान घरात गेली. काय घरात 1-1.5 तास काम होतं. ते काम आवरलं आणि पुन्हा बाहेर आली. बाहेर आली हे तिथंच उभं होत. बायको म्हणे अहो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? हे म्हणे मग जाणार आहे ना? अहो म्हणे मग जाणार होते तर गेले गाऊन नाही. ते म्हणे दारात कुत्र आहे ना. वाघाची नाही पण कुत्र्याची तरी भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही हो. प्रत्येकाला भीती आहे. कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती. आता तरुण पोराला नेमकी एकच भीती होतय कवा नाही का. लय अवघड झालं. तुमच्या इथं बरं आहे काय साखरखेड्यात? नाही असेल तर आमच्याकडे नवरदेव आहेत ना. इथला ढिला नाही कारभार. लय अवघड झालंय ते. म्हणलं इने करी करी म्हणा कशाला झालो याच्या पुढं मी नाही का. लक्ष द्या. लय अवघड झालं. किती अवघड झालं सांगायचंच का. इथलं अवघड झालं. एकनाथ महाराज इथलं अवघड झालंय. शंभडील पण वाटायला नोकरीवाला पाहिजे. दारात बसती मेकडं काढती खिडकीला पुसती नोकरीवाला. या 4-2 वर्षात नोकऱ्याच लागल्या नाही. नोकरीवाला का खांदून आणती का. लय अवघड झालंय मायबाप. लय अवघड आहे. चांगल्याचा मेळ जमन. नामदेव महाराज सध्याच्या घडील तरुण पोरा लग्न कवा करतो विचारायला एका दिवसात 100 जण आहे. लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणणारे एका दिवसात 100 जण भेटतात. तुला आमच्या पाहुण्याची पोरगी दाखवतो म्हणणारा सपनात पण येईन. मला काय सांगायचं अवघड आहे. भीती नाही असा माणूस नाही. प्रत्येकाला भीती आहे पण महाराज म्हणले आम्हाला भीती नाही. का भीती नाही तुम्हाला? महाराज म्हणले त्याचं कारण असं आहे आम्ही देहावरच नाहीत आणि देहावर नसल्या कारणाने आम्हाला कशाचीच भीती नाही. अभंगाचं 3रं चरण. असो ऐसा आठवत असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवत नाही. 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 असो ऐसा आठवत कोठेच नाही. असो ऐसा आठवत कोठेच नाही. असो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे आठवत नाही. देहीचा विदेही भोगू दशा भोगू दशा. 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 सर्व सुख झालो सर्व अलंकार. 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 अलंकार. महाराज म्हणले असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहेची विदेही भोगदशा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही देहावरच नाही. आणि देहावर लक्ष द्या इकडं. देहावरच नसल्या कारणाने जगद्गुरु तुकोबराय म्हणले आम्ही सर्व आनंदात आता आनंदित. आमच्या जीवनात भयच नाही. माणसाला दुःख कधी होतंय
दुःखाचं कारण काय या लक्षपूर्वक आहे का? या जगात राजू महाराज अशी एकही गोष्ट नाही की ती दुःखासाठी निर्माण झाली. मला सांगा ही गोष्ट आहे की ती दुःखासाठी निर्माण झाली? कोणतीच गोष्ट या जगात दुःखासाठी निर्माण झालेली नाही. आता आमचे काय गणेश महाराजाचा उपवास आहे, लक्ष द्या. कोणतीच गोष्ट या जगात दुःखासाठी निर्माण झाली नाही, पण ती गोष्ट माणसाला दुःख कशी देते. आता हा पखवाज आहे, पखवाज वाजवणं चालू झाला. महाराज आता गायाला तरबेज महाराज मंडळी असल्याने तेही गायाला तरबेज येत, महाराज जे वाजवायला तरबेज येत, पण वाजवता शिष्टीमय त्याच तोला मोलाची आहे. समध्या गोष्टी मिळून आल्यामुळं मोसम धरल्यामुळं वाजवता वाजवता पखवाज फुटू नाही, पण त्यो फुटला. पखवाज फुटल्याच्या नंतर इकडे लक्ष द्या. आता पखवाज महाराजाचा फुटला, वाजवता वाजवता पखवाज फुटला. ऐकणाऱ्यालाही दुःख नाही, सांगणाऱ्याला बी दुःख नाही, म्हणणाऱ्याला दुःख नाही, कॅमेऱ्यावाल्याला दुःख नाही, कोणाला दुःख नाही, पण त्याला भाकर गोड लागत नाही. आता ते माहिती पुडी पानं हे 1100 रुपये का जास्त 2000 जातात. मग त्याला करमत, लक्ष द्या. आता मला मर्म सांगायचं यातलं, पण त्याला ते करमत नाही. लक्ष द्या, पुडी फुटल्यामुळं त्याला करमत नाही. बरं महाराज, मग त्याला करमत नाही. आता त्यो पखवाज, लक्ष द्या, त्याला त्या पखवाजानं काय केलं? दुःख दिलं. मग पखवाज जर दुःखाला कारण असता तर तुम्हालाही दुःख व्हायला पाहिजेत होतं, मलाही दुःख व्हायला पाहिजेत होतं, या गायक मंडळीलाही दुःख व्हायला पाहिजेत होतं, समजेल आपल्याला दुःख व्हायला पाहिजेत होतं ना. कारण पखवाज दुःखाचं कारण असतात. तर पण महाराज फक्त दुःख गणेश महाराजालाच होतंय. त्याचं कारण असं आहे, त्या पखवादावर त्याचं ममत्व आहे. काय आहे? ममत्व आहे, माया आहे. आणि ती माया देह स्वरूपाने, आणि देह स्वरूपानं ती माया असल्याच्यानं त्यांना ते दुःख झालं. पण लगेच कळालं की आपण जो पखवाज वाजवायला आणला तो आपला नाही, तो या देवस्थानचा आहे. जमलं म्हणे, आता देवस्थानचा आहे म्हणल्यावर जमलं. मग महाराज 5 मिनिटं अगोदर त्याच पखवाजानं ते दुःख दिलं होतं, पण 5 मिनिटानंतर कळालं तो पखवाज आपला नाही, त्याच्यावरचं ममत्व संपलं, त्याला आनंद झाला. म्हणून कोणतीच गोष्ट या जगात दुःखाला कारणीभूत नाही. दुःख होतंय त्याला कारणीभूत आपण आहेत. आपण त्या गोष्टीवर किती माया लावतो, त्या माया अनुषंगानं माणसाला दुःख होतंय. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला दुःख होत नाही, त्याचं कारण आम्ही देहावरच नाही, देहावर नसल्या कारणाने आम्हाला दुःख व्हायचं कारण नाही. असं म्हणतात. एकदा जगद्गुरु तुकोबारायच्या घरी जगद्गुरु तुकोबारायचे मेवणे जेवायला आले. मेवणे जेवायला आल्यावर मग काय पाहायचं, बायकोचा भाऊ मेण्यापेक्षा मऊ आहे का नाही. बायकोचा भाऊ आल्यावर काय तिथं पाहायचं का, मी भजन पुळण पापुडन श्रीखंडन बासुनी, ते का महाराज होता का नाही का, बायकोचा भाऊ होता देव. तिथं काय महाराज जेव्हा हे चालू झाली पंगत, जगद्गुरु तुकोबारायला वाढलं, मेवण्याला वाढलं. वाढल्याच्या नंतर तुकोबारायनं शिलोक म्हणला, पाणी फिरवलं, तुकोबारायनं चालू केलं. आणि तुकोबारायने एकदा चालू केलं की तुकोबाराय इकडं पाहत नव्हते, इकडं पाहत नव्हते, पाच धरली की शेलाच. पण मेवणा खाईच ना काही. तुकोबाराय बी म्हणत खाय का काही अजिबात नाही. तुकोबारायन खाणं गिणं झाला, हात गीत धुतला, तुकोबारायच्या ताटात एक शीत राहिला नाही, तुकोबारायच्या मेवण्याने एक शीत खाल्ला नाही. महाराज जिजाबाई आली, ताट उचलून नेले, हात गेली ना, हात पाहिलं भावाच्या ताटात तसंच सम भाऊ जेवला नाही. जाऊ द्या म्हणे, काय झालं असेल पाहू विचारू. जिजाबाईनं वाढून घेतलं. जिजाबाई जेवायला बसली. जेवायला बसल्याच्या नंतर जिजाबाईने घास मोडून मुखात घातला. जसा घास मोडून मुखात घातला तसं जिजाबाईला कळालं माझा भाऊ काहून नाही जेवला. कारण घास मुखात घातल्याच्या नंतर कळालं कोणत्याच भाजीत कोणत्याच पदार्थात मीठ टाकलं नाही, आणि मीठ न टाकल्यामुळं मा भाऊ जेवला नाही. मग महाराज आता साहेब लक्ष द्या बरं का, स्वयंपाक कोण केलता? जिजाबाईनं. चूक कोणाची होती? जिजाबाईची. पण जिजाबाईला स्वतःची चूक दिसली नाही, जिजाबाईला तुकोबारायचा राग आला. असंच असतं, एखाद्याला ईर भेटली नाही की जर सरपंचाच्या नेटाचा असेल आणि त्याला जर ईर भेटली नाही तर त्याचे कागदपत्र कमी आहेत, ते नाही समजत, ते सरपंचाकडे जाते. मग ते मला काहून ईर नाही, अरे ते कागदपत्र कमी आहे, मग तुमच्या संग त्याचा फायदा काय? मग ते कशी बसवायची ते तुम्ही ठरवा. तसं जिजाबाई राग आला आणि जिजाबाई तुकोबारायकडे थन करत आली. तुकोबारायला सांगितलं मा भाऊ काहून नाही जेवला. तुकोबाराय म्हणले ती जेवून आला असेल. मग तर डबल मार आवाळला म्हणे जेवून नाही आला. मग
म्हणे डबल कुठं जाऊन जेवायचं असेल. नाही का आव नाही म्हणे त्याला जाऊन डबल कुठं जेवायचं नाही, खाऊन नाही जेवला सांगा. तू बरा म्हणले त्याची तब्येत बरी नसेल. हा म्हणे त्याची तब्येत चांगली आहे का नाही जेवला. तू बरा म्हणे आता मला नाही माहिती का नाही जेवला तर. हा त्यावेळी जिजाबाई म्हणे तुम्हाला काय सांगा मा भाऊ काऊन नाही जेवला, कारण स्वयंपाकात कोण हेच मीठ नव्हतं. तू बरा म्हणे मग मला कशाला सांगायली, स्वयंपाक मी केला का तू केलाय. ती म्हणे गंज मी केला पण घरच्या पाहुण्याचं काम आहे ना, मीठ आणा कांदा आणा म्हणण्याचं. पाहुण्याचं काम आहे ना, घरच्या माणसाचं काम आहे ना, पाहुणा कसा मागल. मग तुम्ही म्हणायचं होतं ना स्वयंपाकात मीठ नाही मीठ घेऊन ये. जगद्गुरु तुकोबा आहे म्हणले तुझ्या स्वयंपाकात मीठ टाकायचं मन कवा ध्यान आहे. अहो काय खातो आम्ही कासाया सांगती आम्ही काय खातो या आमचा आम्हालाच माहित नाही. तुझ्या भावाला कवा म्हणून मीठ घे. याला म्हणायचा असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहेची विदेही भोगुदशा. ते देहावरच राहिले नाही महाराज. या देहावर त्यांचं काहीच नाही महाराज. या देहावर त्यांचं प्रेमच नसतं. खऱ्या वारकऱ्याचं देहावर प्रेम नसतं. लक्ष द्या, खऱ्या वारकऱ्याचं देहावर प्रेम नसतंय. खरा वारकरी कसा असतो इकडे लक्ष द्या. ते त्याची सेटिंग लावायले तुम्ही काऊन ताण घ्याले. लक्ष इकडे द्या. त्यांचा देहावर अजिबात ध्यान नसते. कसं नसतंय देहावर ध्यान खऱ्या वारकऱ्याचं. मी उदाहरण देतो आणि सेवा समाप्त करतो. इकडे ध्यान द्या. आता कसं देहावर ध्यान नसते द्यायचं लक्ष द्या. एका असेच समजा आपल्याच गावात साखरखेड्यामध्ये कलेक्टर साहेब आले समजा. आणि कलेक्टर साहेब आल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांना स्टेजवर उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली. कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुमच्या साखरखेड्यामध्ये प्रत्येकी माणसाला 50,000 रुपये अनुदान द्यायचंय. निष्ठावंत वारकरी कसे असतात, देहावर वारकरी उदार कसे असतात याच्यावर सांगतो. इकडे लक्ष द्या. कलेक्टर साहेबांनी सांगितलं आपल्या गावात साखरखेड्यामध्ये प्रत्येकी माणसाला 50,000 रुपये द्यायचे. काही परगावचे आले होते ते म्हणतील काय फायदा झाला. कलेक्टर साहेब म्हणले ताण घेऊ नका, परगावचा असला तरी चालेल. फक्त त्याला एकच नियम राहील की त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. तो कोण्या गावाचा असला तरी चालत. ज्याच्या गळ्यात माळी नव्हती ते शेजाऱ्याला म्हणे अरे माळ नाही ना आपल्या गळ्यात रे, अरे माळ नाही ना. कलेक्टर साहेब लगेच म्हणे ताण घेऊ नका, एकमेकाला बोल नका. ही स्कीम आणि 15 दिवसांत भेटणार आहे. 15 दिवसात ज्याच्या गळ्यात माळी नसतील त्याने 15 दिवसात घाला. महाराज बोलणं म्हणून लोक उठणं सगळं झालं. आणि बोलणं झालं की आमच्या गावातल्या महाराज मंडळीच्या घरी लोक समदेच्याच घरी या 4-5 जणांच्या घरी महाराज लोकांच्या घरी त्यातल्या त्यात राजू महाराजाच्या घरी शिल्लक माणसं. राजू महाराजाच्या तिथे गेले. राजू महाराज म्हणे ओ महाराज आहे का एखादी तुटकी मुटकी मेरून असलेली माळ द्या म्हणे एखादी असेल तर. राजू महाराज म्हणे वाट्याच्या खाली व्हायचा म्हणे. आता माळी घालायले वा घाली. महाराज माळी घालणारे त्याच्या पुढचे होते. ते म्हणे महाराज लय नका वाजनात बोलू. जर 50,000 भेटत असतील तर 4-5 हजार खर्च करायला काय वावगे. चला ना आळंदी. महाराज आळंदी गेले. टेम्पू केला. हेवच टेम्पू होता. विठ्ठल फक्त देव जमवला पाहिजे. ते योगायोग इकडे ध्यान द्या. असा टेम्पू केला. टेम्पू केल्याच्या नंतर महाराज ज्याला कुठंच बसता येत नाही ते म्हणजे कुठं बा तू उतर खाली. कुठंच बसू नको तू खाली उतर. महाराज आळंदीला गेले. एकानं 5-5 हजाराच्या माळी आणल्या बाबा. घरी आल्याच्या नंतर बायकुल माळी, लेकराला माळी, नातवाल माळी, पोरायला माळी, कुत्र्याला माळी, मांजराला माळी, डुकराला माळी, हाल्याला माळी, वघाराला माळी, म्हशीला माळी. घरी आल्यावर ज्याला मान असेल त्याने माळी घातल्या. लक्ष द्या. आता माळी घातल्या. निष्ठावंत वारकरी कसे असतात लक्ष द्या. माळी घातल्या आणि माळी घातल्याच्या नंतर 15 दिवसांनी कलेक्टर साहेब आले. कलेक्टर साहेब बोलायला उभे राहिले. समजा गाव बसलं ना आता. ते काय पहिला दिवस असल्यावर कमी येतात. 50,000 म्हणल्यावर इथं मावणत. आमच्या महाराज मंडळी ते मागचे पुढं आणायला 15 मिनिटं गेले. चला बा पुढं. आणि तिथं तुडवू लागले. एकूण एकाला म्हणे मागा भाई ना मला बस देन पुढं. महाराज पुढं येऊ लागले. पुढं बसू लागले. ज्या नवीनच घातली होती त्यांना अशी वरीच ठेवली. त्याला वाटलं साहेबांना पाहून लटकन आपल्या गळ्यातली माळ पाहावं 50,000 देऊन घराकडे जाऊ द्या. जे नवीन घालतात त्याने वरीच ठेवली. वरीच ठेवल्याच्या नंतर कलेक्टर साहेब आले. कलेक्टर साहेबांनी सांगितलं मला अतिशय आनंद वाटतो आपल्या साखरखेड्याकडे बघितल्याच्या नंतर.
आपलं बंद साखरखेडा माळकरी झालं वा, अतिशय आनंद वाटतोय. आणि एवढंच नाही तर तुम्हाला योगायोग कसे आणायचे ते आपल्या गावातून शिकण्यासारखं आहे. आपल्या गावामध्ये दरवर्षी माळू बाबाचा सप्ताह व्हायचा, पण त्याच्यात तुम्ही वाढ केली. यावर्षी सावता महाराजाची मूर्तीही आणि कळशाचाही सौंदर्य योग घडून आणले. अतिशय सुंदर काम केलंय. बसलेलं म्हातारं म्हणे बाकी नको सांगू, 50,000चं काय ते सांग, बाकी सांगायला हे केलं ना आम्ही करू ना. हा कलेक्टर साहेब म्हणे त्याच विषयावर बोलायलोय. अतिशय आनंद आहे. ह्यो मंडप टाकावा लागतो ऋषील तिकून येऊन. पुढच्या वर्षी या मंडपचं काम आपल्याला ठेवायचं नाही. आपल्याला ह्यो सभा मंडप इथपर्यंत घ्यायचा आहे. बसलेला म्हातार म्हणे आम्ही वर्गणी करू. तू 50,000चं काय ते सांग. ते म्हणे सभा मंडप नाही झाला तर आम्ही तुराट्याचा टाकू, पण 50,000चं ते काय सांग. कलेक्टर साहेब म्हणे मी त्याच्यावरच बोलायलोय. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला याच ठिकाणी याच मंडपात त्याचा आधार कार्डही पाहिलं जाणार नाही, त्याचा फोटोही पाहिला जाणार नाही. त्याला याच मंडपात 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणे मग पटकन दे ना, लांबवायला कशाला झालंय तो टाईम कशाला लांबवायला. कलेक्टर साहेबांनी सांगितलं ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला 50,000 द्यायचे, पण त्याआधी आपल्याला सभा मंडप करून घ्यायचा आहे. आणि या सभा मंडपासाठी पाया खांदण्यात येणार आहे. आणि पाया खांदल्याच्या नंतर ज्या वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल त्या वारकऱ्याला 50,000 इथंच देण्यात येणार आहे. पण त्या 50,000 देण्याच्या आधी त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो वारकरी या सभा मंडपाच्या पायात गाळल्या जाणार आहे. नवीन घातलेले दसा दस तोलड्या ना पाय आले काय मी आगड महाराज दसा दस तोलड्या. पण हे असे आमचे निष्ठावंत वारकरी होते. ते साहेबा पुढे गेले आणि साहेबाला सांगितलं साहेब त्या पायातच नाही त्या गड्ड्यातच नाही कशातही पुरा, पण माळ काढणार नाही. याला निष्ठावंत वारकरी म्हणतात. देह जावो आठवा राहून पांडुरंगी दृढ भाव. एवढा भाव त्या भगवान परमात्म्याविषयी असला पाहिजे. आणि एवढा भाव जर त्या भगवान परमात्म्याविषयी जर असेल तर महाराज म्हणले असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहेची विदेही भोगुदशा त्या भगवान परमात्म्याविषयी आठव असला पाहिजेत. पण एवढं सामर्थ्य निर्माण होण्याकरता माणसाला जीवनामध्ये नाम साधनाच करावी लागेल. नाम साधना केल्याशिवाय हे प्राप्त होणार नाही. मग तीच नाम साधना कशी करायची तर वारकरी संप्रदाय नेमाने समध्याने एकदा हात घ्यावं. घ्या म्हणलं जवळ घ्या ना. घ्या या आजी म्हणलं ते काय उद्या रेडूला येतात तुमचे हात. घ्या आतवरी तुम्ही नाही बाबा. हा घ्या. वा वा अतिशय सुंदर सप्ताह चालू आहे. वा अतिशय गोड निवेदन आहे. समजेच गावातली महाराज मंडळी हात गोड निवेदनामध्ये अतिशय उत्कृष्ट समजेच मंडळी आहे. चोपदार आहेत समजेच मंडळी वाजवणारी मंडळी आहे. हा अतिशय गोड म्हणलं राव द्यायचे का सकाळ लोक. वा 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 समजेन एकदा मोठ्या प्रेमानं भजन घ्या हातवरी. हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई खाली म्हणलं एकदा घेतले काय ऐका. लक्ष द्या हात वरी घ्या बाबा.
हात वरी घ्या 2 मिनिटं सांगावं लागलं, लक्ष द्या बरं का. हात वरी घ्या 2 मिनिटं सांगावं लागलं, पण हात खाली घ्या कोणालाच सांगायचं काम पडलं. ऐका, लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे, चांगलं करायला त्रास आहे, वाईट करायला त्रास आहे. मला सांगा बरं, या जगात एखादा असं कॉलेज आहे का की त्या कॉलेजमध्ये क्वालिटीच्या शिव्या शिकवल्या जातील? आहे एखादं कॉलेज? राजू महाराज तुम्ही शिकेलेत बक्कम. आहे का एखादा असं कॉलेज की त्या कॉलेजमध्ये महाराज तिथं ऍडमिशन करा म्हणजे चांगले शिव्या शिकवता? आहे असं एखादं कॉलेज जगात? कुठंच नाही. पण इथं आलेले समजेल शिव्या येतात. अरे समजेल शिव्या येतात त्याच्यात नवल नाही, समजा भजनेल येतात. भजनेल येतात याच्यात नवल नाही, मृदंगाचार्याला बी घेतात. अरे मृदंगाचार्याला भजनीयाला तुम्हाला येतात याच्यात नवल नाही, कीर्तन करा सगळं येतात. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण एकच आहे, लहानपणापासून तुमच्या आमच्यावर जे घातलेले संस्कार आहेत ते या संसाराचे आहेत. आणि संसाराचे संस्कार असल्या कारणाने या गोष्टी न कळत येतात. म्हणून महाराज म्हणले असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेची विदेही भोगू दशा. मग महाराज एवढं झाल्यावर काय होईल? तर महाराज म्हणले इथलं जर प्राप्त झालं तर माणूस महाराज एकदा का नाही अग्निरूप झाला की त्याला पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. अभंगाचं शेवट. हा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप रूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 पाप पुण्य लागुणे दीपाप पुण्य सर्व सुखलालो सर्व अलंकार, सर्व सुखलालो सर्व अलंकार, लागुणे दीपाप पुण्य अंगा, लागुणे दीपाप पुण्य अंगा, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, निर्मळ डुलता सोनंद निर्मळ डुलता सो सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. वा 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 वा. वाजवा एकदा टाळी. याला म्हणायचं समय सूचकता. माणसाकडे समय सूचकता असणं खूप महत्वाचं. हा किती येतं याला बिकलंय महत्व नसते, कळालं पाहिजेत बा आता चालू काय आहे, राहिलाय टाइम किती आणि किती एखाद्याला नाही आवरतच नाही ते मध्ये मला म्हणणंच लागतंय तिथला कौरक बघतो नाही का, काही न ठरवूनच येला असतात काही जण, इथला सांगितल्याशिवाय जमत नाही. काही तर असे आता लय अवघड येते नाही का, काही आता याला अनुभवी माणसं आहेत, काहीच असं ठरलेलं असतं इथलं सांगायचं त्याच्या मनात जर टाइम होता आला आणि हे जर एखादं प्रमाण बसणार असलं तरी ते थांबवता. त्याला म्हणून काऊन थांबवलं मग सांगायचं राहील ना तू कौरक बघतो मग ऐकू दे लोकांचं नाही. म्हणून महाराज अतिशय गोड आणि महाराज अतिशय उत्कृष्ट. महाराज एवढे स्टार असताना म्हणणं एवढं सोपं नसते बरं का. येडे तर कोणी म्हणत आहे का नाही, वासरात लंगडी काय शानी. हा लय अवघड असते. पण महाराज कसं असते, जरी आता पलीकडची महाराज आमचेच मंडळी हे जरी असले तरी आपलं म्हणणं सोडायचं नाही. कारण ज्ञानोबारायची उई सांगत, मी माझ्या पदरचं काहीच सांगत नाही. ज्ञानोबारा म्हणतात राजहंसाचे चालणे भूतली झाले शहाणे तरी काय येराने चालूची नाही.
ज्ञानोबा राय म्हणतात राजहंस पक्षी अतिशय डोमानं चालतोय, मग दुसऱ्याने चाललं नाही तर खातील काय? मग हे टॉप लेवलचे गंज गाणार आहेत, मग आपलं बी कुठं दाखवणं आहे ना. म्हणून महाराज अतिशय गोड, संगीत मंडळी निस्वार्थ प्रेम करणारी आहे, अतिशय गोड. महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झाल्यामुळं झालं काय, आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. संतांच्या जीवनात पापही नसतं आणि पुण्यही नसते, ते कोणतीही क्रिया करतील. मग त्यांनी एखादी क्रिया केली म्हणून आपण करायची हे चुकूनही त्याची कॉफी करायची नाही. ते म्हणत त्यांनी गेली, गजानन बाबा चिलम ओढत होते, मग आपण ओढली बिडी तर काय होतं. डोकायची भावना आहे, पण मला संत आहेत ते. एखादा म्हणाल मग महादेव हे करत होते, मग त्यानं महादेवाने विष प्राशन केलं होतं. तू घेतो का रॉकेल? संत आहेत महाराज, ते देव आहेत. आणि देवांचं महाराज आता या माळूबाबाची मी मूर्ती पाहिली फोटोत, की महाराज संताची कशी असती बघा, संताची प्रतिमा कशी असते. महाराज आपण जगामध्ये प्रसिद्ध होण्याकरता नवीन नवीन दाढी कर, हेअर कटिंग कर, इकून कर ठेव, तिकून कर ठेव, लोकांना मानलं पाहिजेत, आपलं कीर्तन जमलं पाहिजेत, आपलं गायन जमलं पाहिजे, आपलं वाजवणं जमलं पाहिजे. समजा माणूस प्रसिद्धीसाठी करतोय, बरोबर आहे. पण संतांचा स्वभाव तसा नसतोय. संतांचं कसं असतंय, चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशेपण मिरवी आवडोनी. म्हणून हे संतांची भूमी असते. म्हणून अतिशय संत चरित्र या ठिकाणी आहे. समधीच मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी आहे. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. इकडं लक्ष द्या, बोलण्याच्या ओघात एखादा येडा वाकडा शब्द गेला असेल तर मायबापाच्या अंतःकरणाने माफ करा. आणि या भंगाचा भाव असाच असेल असा माझा अजिबात आग्रह नाही. जसं गुरुवारी गुरुजींनी शिकवलं, जशी तुमच्या मायबापाची कृपा झाली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघात पुन्हा एकदा विनंती करतो, काही चुकलं असेल तर माफ करा, नाही का. लय अवघड असतं. एका कीर्तनात असं सांगत होतो, एकनाथ महाराज काही चुकला असेल तर माफ करा, चुकला असेल तर माफ करा. एक म्हातारा उठला म्हणे कौरक सांगतो. अरे 2च घंटे झाले म्हणे तुला, 2 घंट्यात 3दा सांगायला चुकला असेल तर माफ करा, चुकला असेल तर माफ करा. म्हणे आमच्या गावाचा एक म्हातारा 85 वर्षाचा झाला, आणखी चुकलं नाही. म्हणे आणखी चुकलं नाही, याच्यात नवल नाही. बायकुल सुद्धा एका शब्दाने दुखवलं नाही. आमच्या राजू महाराजांना म्हणलं चला त्याचं दर्शन घेऊन येऊ. दोघं गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यावर कळालं ते मुख होतं. म्हणून असे मुख्य कवा चुकत नसतात. काही चुकलं असेल तर माय बापाच्या अंतःकरणाने माफ करा. आपला टाइम झालेला आहे आणि टायमाच्या पुढे जाणं चांगलं नसतं. आणि पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराकडून लय लोकांची अपेक्षाच नसते. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराकडून फक्त पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम काय, लक्ष द्या. काही लोक म्हणतात पहिल्या दिवशी असंच असतंय, उद्यापासून जाऊ. नाही का, उद्यापासून जाऊ, आज काय नाही म्हणे. पण एक लक्ष द्या, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काहीच जरी सांगत नसेल पण फक्त त्याचं एकच काम असतं, पत्रवया वाढण्याचं. आणि आज मी पत्रवया वाढून चाललोय. आज आले ते पत्रवाळ्या आहेत, उद्या म्हणा तुला मातीवरच घेणं. मग पत्रवाळी नाही आणि काहीच नाही. म्हणून महाराज अतिशय गोड नियोजनात. आणि बघा, टायमाच्या पुढे जाऊ नये, पाण्यान बदबद पडाव, झड लावू नये. कीर्तनकारांनी जे सांगायचं ते टायमाच्या आत सांगावं. टाइम झाल्यावर बी म्हणतोय महाराज काय म्हणतात, महाराज म्हणले उरक, काहीच म्हणत नाहीत. हे कारण नामदेव महाराज. आता दुसरं कारण फक्त जाणकारायला कळलं. लक्ष द्या, पहिलं कारण समजायला कळालं, पण दुसरं कारण फक्त जाणकारायला कळलं. लक्ष द्या, टायमाच्या पुढं का जायचं नाही. एकनाथ महाराज टायमाच्या पुढे याच्याकरता जायचं नाही, टायमात बी तिथलेच आहेत आणि पुढे गेल्यावर बी तिथलेच आहेत. मग चालला कुठे आहे, तिथं सोडण कर मोकळे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण